नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी वाटो अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, जसे की थंबनेल बघून आपणास कळतच असेल की आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे तुमच्या रेग्युलर सेमिस्टरचे जे फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे फर्स्ट सेमिस्टरसाठी. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की फॉर्म फिलिंग कशा पद्धतीने करायची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सर्क्युलर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, कोणत्या प्रकारे तुमची लास्ट डेट असणार आहे, तुमची फॉर्म फिलिंग फीस किती असणार आहे आणि फॉर्म फिलिंगची वेबसाईट कोणती असणार आहे, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्याकडून एक सर्क्युलर त्या ठिकाणी बघायला भेटत असेल, जे एक्झाम फॉर्म रिलेटेड आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, हे एक्झाम फॉर्म कोणासाठी आहेत, जे फर्स्ट इयरला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रेग्युलर आणि सप्लिमेंटरी एक्झामिनेशनसाठी हे तुमचे सर्क्युलर आहे. त्यामध्ये तुम्हाला 2025ला ज्या विद्यार्थ्यांनी न्यूली ॲडमिटेड स्टुडंट असतील, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल फर्स्ट इयरमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त या ठिकाणी फॉर्म फिलिंग ओपन केलेली आहे. ठीक आहे, आणि सप्लिमेंटरीचे जे विद्यार्थी असतील, म्हणजे आता समजून घ्या, काही विद्यार्थी जे असतील तर सेकंड इयरला असतील. ठीक आहे, तर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना जर फर्स्ट इयरचे एखादा पेपर बॅक असेल, ठीक आहे, फर्स्ट इयरचा एखादा पेपर बॅक असेल तर त्या बॅकचे जे देखील फॉर्म जे आहेत ते या ठिकाणी याच फॉर्ममध्ये त्या ठिकाणी कन्सिडर केले जाणार आहेत. सो हे फॉर्म कोणासाठी आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट सेमिस्टरमध्ये बॅक असतील. ठीक आहे, पण कोणते विद्यार्थी ज्यांचे ॲडमिशन 2024मध्ये झालेले असेल, म्हणजे मागची बॅच, जे विद्यार्थी आत्ता सेकंड इयरला असतील त्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त हे सगळं जे आहे ते असणार आहे. सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत न्यूली ॲडमिटेड, ठीक आहे, न्यूली ॲडमिटेड त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे आहे. आणि सोबतच या ठिकाणी जे विद्यार्थी आत्ता सेकंड इयरला आहेत बट त्यांच्या फर्स्ट इयरमध्ये काही बॅक असतील, ठीक आहे, बॅक असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी फॉर्म फिल करायचे आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण इम्पॉर्टंट डेट्स आणि त्याची फीस पाहूयात. तर बघा, या ठिकाणी रेग्युलर बीटेक आणि सप्लिमेंटरी आहे, फर्स्ट सेमिस्टर आहे आणि याची जी स्टार्ट डेट आहे, ठीक आहे, स्टार्ट डेट काय आहे तर तुमची 1 तारखेपासून, ठीक आहे, 1 जानेवारीपासून तुमचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहेत. आणि लास्ट डेटसुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो 6/1/2026 म्हणजे तुम्हाला परवापर्यंत हे फॉर्म फिल करायचे आहेत. ठीक आहे, 6/1/2026 तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचे आहे. आता जे विद्यार्थी न्यूली ॲडमिटेड असतील त्या विद्यार्थ्यांसाठी फीस असणार आहे 1000 रुपये प्रत्येक सब्जेक्टसाठी. ठीक आहे, तुम्हाला जर समजून घ्या, फर्स्ट इयर कॉमन टू ऑल ब्रांचेस असतं. ठीक आहे, फर्स्ट इयरला तुम्हाला 6 सब्जेक्ट असतील, तर 6 सब्जेक्टची तुम्हाला त्या ठिकाणी फीस असणार आहे 1000 रुपये. एवढी फीस तुमची त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 300 रुपीज पर सब्जेक्ट अशा पद्धतीने तुमची बॅकलॉगसाठी फीस असणार आहे. बॅकलॉग म्हणजे कोणते, जे विद्यार्थी सेकंडला आहेत आणि एखादा फर्स्ट इयरचा बॅक असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही फीस त्या ठिकाणी असणार आहे. सो आय होप हे सुद्धा लक्षात आलं असेल. आणि या ठिकाणी जे आहेत MIS पोर्टलवर जे विद्यार्थी रजिस्टर्ड आहेत त्या विद्यार्थ्यांनीच फक्त फॉर्म फिल करायचे आहे. सो अशा पद्धतीने हे सर्क्युलर आहे. सो लक्षात ठेवा, 6 तारखेच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे. आता आपण डायरेक्टली पोर्टलकडे जाऊयात आणि कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायची याबद्दल सुद्धा डिस्कस करूया. ठीक आहे, सो बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची लिंक असणार आहे, जी लिंक तुम्हाला PDF मध्ये दिली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ही लिंक तुम्हाला मिळून जाईल. सो या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकतात, या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आहे जो मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेला आहे. आता या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या कॉलेजकडून तुम्हाला मिळालं असेल, नसेल मिळालं तर कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि युजर नेम पासवर्ड घेऊन कॅप्चा टाकून या ठिकाणी साइन इन या बटनावर तुम्हाला काय करायचे आहे तर क्लिक करायचे आहे. साइन इन या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी लॉग इन होणार आहात. तो व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा. सो बघा मित्रांनो, साइन इन केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्ही तुमच्या स्टुडंट लॉग इनला त्या ठिकाणी हे जे आहे लॉग इन होणार आहात. आता जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना काहीही माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 3 डॉट्सवर क्लिक करायचे आहे. ठीक आहे, 3 डॉट्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आहे. खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जायचे नाही आहे. जसं की या ठिकाणी बघा, पे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते
कुठल्याही ठिकाणी जायचे नाही. काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फीस पेमेंट वगैरे ऑप्शन येत असेल, कुठल्याही ऑप्शनवर जायचे नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी एक्झाम फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म दाखवला जाईल. आता या ठिकाणी बघा थर्ड सेमिस्टरचा फॉर्म दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्म दाखवला जाईल. या ठिकाणी तुम्हाला विंटर जे आहे ते जे असेल तुमचं त्या पद्धतीने तुम्हाला सेमिस्टर वाईज सगळं जे येईल आणि या ठिकाणी पेंडिंग अशा पद्धतीने स्टेटस येईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा प्रॉब्लेम भरपूर विद्यार्थ्यांना साईटवर चालू आहे. ठीक आहे, या प्रॉब्लेमच्या बाबतीत आपण आता डिस्कस करणार आहोत. आता हे जे काही ॲक्शन बटन आहे, या ॲक्शन बटनमध्ये विद्यार्थ्यांना काहीही बघायला भेटत नाही आहे, ब्लँक बघायला भेटत आहे. ठीक आहे, सो आता 6 तारखेपर्यंत या ठिकाणी जे आहे 6 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन यायला पाहिजे. ठीक आहे, जर नाही आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला ऑप्शन येत नसेल त्यावेळेस तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. सर्वात अगोदर कॉलेजच्या लॉग इनमधून तुमचा ऑप्शन अप्रूव्ह होईल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हिजिबल होईल. सो या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन व्हिजिबल झालं पाहिजे अगोदर, ते महत्त्वाचे आहे. ठीक आहे, जरी तुमचे फॉर्म 1 तारखेपासून स्टार्ट झाले आहेत आणि 6 तारखेपर्यंत तुमची लास्ट डेट असेल, ठीक आहे, 6 तारखेपर्यंत तुमची लास्ट डेट असेल, तर तुम्हाला जर ऑप्शन येत नसेल, असं ऑप्शन येत आहे बट या ठिकाणी ॲक्शनचं बटन येत नाही आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि कॉलेजशी कन्सल्ट करून तुम्हाला फॉर्मचे ऑप्शन वगैरे कधी बघायला भेटतील त्याबद्दल तुम्ही संबंधित चर्चा करू शकतात. त्यासोबतच या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेजवाल्यांकडून सांगण्यात आलं की तुमच्या जे ऑप्शन आहेत ते कधीही येऊ शकतात, तर आपल्याला या ठिकाणी सतत लॉग इन करून चेक करायचे आहे की तुम्हाला या ठिकाणी पे एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन येतं का. मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने ऑप्शन येईल. सो पे एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन अशा पद्धतीने आलं पाहिजे. जर नाही आलं तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी जर 6 तारखेच्या आत तुम्हाला हे ऑप्शन नाही आलं तर त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी डेट एक्सटेंड करू शकते आणि करते देखील. सो बघा, जर डेट एक्सटेंड नाही झाली तर तुम्ही डेटची वाट न पाहता या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा. सतत कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आणि तुमचा ऑप्शन कधी येईल याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी डिस्कस करत राहायचे आहे. सो आता आपण पुढे जाऊयात. सो बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन आलेलं पाहिजे. पे एक्झाम फॉर्म फीज हे ऑप्शन जर तुम्हाला नसेल येत तर तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे सगळे सब्जेक्ट तुम्हाला दाखवले जातील. ठीक आहे, जेवढे काही सब्जेक्ट असतील तेवढे सब्जेक्ट दाखवले जातील आणि सर्व सब्जेक्टची नवीन विद्यार्थ्यांसाठी फीस असणार आहे 1000 रुपये. ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असतील त्या विद्यार्थ्यांचे फक्त बॅकलॉग सब्जेक्ट या ठिकाणी दाखवले जातील आणि बॅकलॉगचे फीस असणार आहे तुमची 300 रुपीज. सो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड पे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि पेमेंटसाठी रिडायरेक्ट होणार आहात. सो पेमेंटसाठी रिडायरेक्ट झाल्यानंतर तुमचं पेमेंट त्या ठिकाणी सक्सेसफुल करायचे आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली फिल होणार आहात. आता लाईव्ह प्रोसेससाठी आपल्याकडे फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी असतील, ठीक आहे, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर आपल्याकडे नाही किंवा त्यांचे लॉग इन जे आहे त्या लॉग इन संबंधित डिटेल आपल्याकडे नाही. सो या ठिकाणी जर आपल्याला लाईव्ह प्रोसेस पाहिजे असेल स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंगची, ठीक आहे, तर तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन करायचे आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मला SMS एक PRN नंबर टाका. त्या PRN नंबरवर आपण तुमच्या फर्स्ट इयरचा जो काही लाईव्ह फॉर्म फिलिंग आहे तो लाईव्ह फॉर्म फिलिंग पेमेंटच्या स्टेप्ससह तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन येत नसेल, ऑप्शन अगोदर चेक करा. जर ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी आलं तरच त्या ठिकाणी तुम्ही PRN टाका. ऑप्शन येत नसेल तर तुम्ही कॉलेजशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. सतत कॉन्टॅक्ट करत राहा, तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन मिळेल. जर ऑप्शन नाही मिळाला तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत राहायचे आहे. आणि जशी फर्स्ट इयरची डेट एक्सटेंड होईल त्याबद्दलची एक कम्युनिटी पोस्टसुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर टाकून देणार आहोत. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व प्रोसेस कळाली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल D-Wato अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.